साधं जेवण पण भारी चव असं मनाला भिडणारं मराठवाडा स्पेशली लातूर नांदेड जिल्ह्याची शान असलेलं भोकरी वरण आज आपण बनवणार आहोत. बनवायला खूप सोपं आहे. फक्त एकच अट आहे की तुम्हाला यासोबत भाकरी चपाती चुरून खावी लागते. त्याने चव याची वाढते. बघा किती मस्त टेक्स्चर आहे. आता त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ मी इथं घेतलेली आहे. कुठलीही डाळ तुम्ही घेऊ शकता. मिक्स डाळी मी इथं वापरलेल्या आहेत. आता या तिन्ही डाळींना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळेला आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये डाळीच्या तिप्पट पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेलामुळं डाळीचं पाणी कुकरच्या बाहेर येत नाही आणि चवही चांगली येते आणि डाळ लवकर शिजते. आता झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या आपण करून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडं मसाले घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये 10-12 काळी मिरी, थोडीशी दालचिनी, जिरे आणि धने इथं घेतलेले आहेत. 1 चमचा खसखस घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. 4 लवंगा आणि 2 हिरवी विलायची घेतलीत आणि एक मोठ्या साईजचा कांदा असा पातळ उभा कापून घेतलेला आहे. दुसरीकडे डाळही आता मस्त शिजली आहे. त्याला चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. डाळ एकदम मस्त मऊ शिजलेली आहे. आपल्याला अशीच डाळ हवी आहे. आता या डाळीला आपण साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे मसाला भाजायला घेऊया. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. त्यामध्ये सगळे जे आपण खडे मसाले घेतले होते ते खडे मसाले टाकायचे आहेत. आपण जो कांदा घेतला होता उभा कापून तो कांदा घ्यायचा आहे आणि त्याला अगदी छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा जो आहे तो मस्त असा परतला गेला पाहिजे. आता यामध्ये धने आणि जिरे मी टाकलेले आहे. थोडंसं आलं टाकणार आहे. लसणाच्या एक 7-8 पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा मस्त लालसर रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय कांदा मस्त लालसर झालेला आहे. आता यामध्ये सुकं खोबरं आणि जी आपण खसखस घेतली होती ती पण टाकायची आणि तिला पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खसखस, सुकं खोबरं सगळे जिन्नस आपले एकजीव झालेले आहेत आणि मस्त असे लालसर भाजले गेलेले आहेत. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊ आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून मिक्सरला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही वाटण जर तयार झालेलं आहे. दुसरीकडे एक टोप घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे. तर पूर्ण वाटण मी इथं टाकून घेते. वाटण पूर्ण मी इथं तेलामध्ये टाकले. आता याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलं की आपल्या जे भोकरी वरणाची चव आहे ती खूप छान येते. हिंग टाकायचं आहे. हिंग या वरणाला खूप मस्त लागतं आणि कढीपत्ताही टाकलेला आहे. परत एकदा तेल सुटेपर्यंत याला एक 3 ते 4 मिनटं परतून घेऊया. 3 ते 4 मिनटानंतर मसाल्याचा रंग बदललेला आहे आणि तेलही मस्त सुटले. आता सुके मसाले टाकूया. सगळ्यात पहिले लाल तिखट टाकते 1.5 चमचा. त्यानंतर हळद टाकणार आहे. डाळ शिजवताना पण आपण हळद टाकली होती. इथं पण थोडीशी टाकायची आहे. 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे. त्याचसोबत चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊया. मसाल्याने तेल मस्त सुटलेलं आहे. रंगही खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला यामध्ये आपण जी शिजवून साईडला ठेवलेली डाळ होती, ती डाळ पण टाकून घ्यायची आहे. आणि डाळ टाकल्यानंतर आपल्याला लागेल तसं गरम पाण्याचाच यामध्ये वापर करायचा आहे. मी थोडंसं गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पण टाकून घेतलं होतं आणि ते पण यामध्ये टाकलेलं आहे. सोबतच कुकरमध्ये पण थोडंसं गरम पाणी घालून ते पण व्यवस्थित हे केलेलं आहे. मेहनतीची कमाई आहे, वेस्ट बिलकुल करायची नाही. तर गरम पाणी मी यामध्ये टाकलं आहे आणि नंतर थोडंसं परत कन्सिस्टन्सी चेक करून आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं. ही जी डाळ असते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही. अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची असते. जास्त पातळ करू नका. हे बघा अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची झालेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि 3 ते 4 मिनटं मस्त असं लो टू मीडियम गॅसवर याला उकळी येऊ द्यायचं आहे. झालं आपलं भोकरी वरण. जास्त तामझाम नाही. अगदी साधं पण अतिशय चवीला रुचकर असं हे भोकरी वरण. गरम गरम भाकरी कुस्करून तुम्ही हे खाऊ शकता. नक्कीच ट्राय करून बघा. धन्यवाद.